मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे लेटेस्ट असा 17 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज हा भाग तिकडनंच त्यांनी उशिरा अपलोड केला बरं का. नाहीतर तुम्हाला वाटेल आज मी उशीर केलाय, तर आज मी नाही, तिकडनंच एपिसोड उशिरा आलाय. तर बघा तरी आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालंय. सुरुवातीला आपण बघतोय वसू आत्याला कळलंय की उद्या सत्यनारायणाची पूजा आहे आणि मानिनीताई आणि मिथुन दादांनी त्यांना सांगितलं. हे आपण काल पाहिलं, हे थोडं त्यांनी मागून दाखवलं. मानिनीताई म्हणतात, अहो सहजच पूजा करायची वसुताई, गुरुजी म्हणत होते की जरा करावी, घालावी नवीन जोडप्याच्या हाताने पूजा. वसू आत्या आता विचार करायला लागतात, अच्छा म्हणजे गुरुजींना कळलं तर यांचे घटस्फोट होणार आहे म्हणून लगेच सत्यनारायणाची पूजा वगैरे घालताय. करा करा, काहीही करा, पण आता हे सगळं टळणार नाहीच आहे. वसू आत्या हे सगळं मनातल्या मनात बोलताय बरं का. आता या मिथुन काकांचं अचानक लक्ष जातं. त्या हसत असतात ना मनाशी. मिथुन काका म्हणतात, काय हो वसुताई, कुठे हरवल्यात? वसू आत्या म्हणतात, अरे नाही रे मिथुन, ते लिस्ट वगैरे वाचू लागले मी. मग मिथुन काका म्हणतात, अहो वसुताई कशाला त्या लिस्टचं टेन्शन घेताय? डोंट टेक टेन्शन, आय विल मॅनेज ऑल टेन्शन. सगळ्या वस्तू आणतो उद्या जाऊन आणि मग लग्नाला जातो. नो डोंट वरी. आता बघा हा, तेवढ्यात रम्या आली आहे. अरे बापरे, कसली दिसतीये ती रम्या, माय गॉड. बघा तरी प्रेक्षकांनो रम्याकडे. रम्या म्हणते, आल्या आल्या तुम्ही सगळे जागे आहात अजून? मग आता मिथुन काका म्हणतात, अगं तू कशी तुझ्या मैत्रिणीबरोबर सेलिब्रेट करायला गेली होती, तसं जीवा आणि पाड दोघे त्यांच्या मैत्रिणीबरोबर सेलिब्रेट करायला गेलेत. मग लगेच रम्या म्हणते, कशी? पाडची तर मैत्रीण मी आहे, मग तो कुठल्या मैत्रिणीबरोबर गेलाय? मिथुन काका हसतात आणि म्हणतात, तू मैत्रीण आहेस काय ग रम्या, तू सुद्धा ना करेक्ट जोक मारतेस हा, आय लाईक दिस. आता लगेच रम्या मिथुन काकांना अशी हात दाखवते गप्पा बसा म्हणून. पण आता बघा हा प्रेक्षकांनो, इथून पुढे तुम्हाला एकदम सिरियस रिव्ह्यू ऐकायला मिळणार आहे. कारण आता इथून पुढे फक्त पार्थ बोललाय आणि नंदिनी बोलली आहे. तर बघा, कालच्या भागात तुम्ही पाहिलं होतं की पार्थने काव्याला घटस्फोटाच्या पेपरवर सही करायला सांगितली आणि नंदिनीने सुद्धा. काव्या म्हणते, पार्थ तुम्ही असं का बोलताय? मग पार्थ म्हणतो, काय आहे ना काव्या, तुम्हाला जो गिल्ट आलाय ना तो तुम्ही पुसण्यासाठी हे सगळं करताय, बरोबर ना? पण काय आहे ना, हे असं झालं काव्या की एखाद्या लहान मुलाला ना भूक लागली की त्याला 2 दिवस जेवायला द्यायचं, तिसऱ्या दिवशी त्या मुलाने काय हो करायचं? सांगा बरं, कोणाकडे बघायचं काव्या? पार्थ पुढे म्हणतो की आपल्या दोघांचं जेव्हा लग्न झालं तेव्हापासूनच मी प्रयत्न करतोय आपलं हे लग्न टिकवण्यासाठी. पण ठीक आहे, ज्या दिवशी तुम्ही डिवोर्स लॉयरला भेटलात त्याच दिवशी मला कळलं की तुम्हाला घटस्फोट हवाच आहे, हो ना काव्या? नाही, हरकत नाहीये, तुम्हाला हवा असेल घटस्फोट तर घ्या. मी माझ्या मनाला आता समजवलंय आणि काय आहे ना, झिडकारलंय मी माझ्या मनाला, सांगितलंय मी की कितीही वाट बघ रे बाबा, पण काव्या काही तुझी होणार नाहीये. आता जेव्हा पार्थ असं बोलत असतो ना तेव्हा काव्याला खूप गिल्टी फील होत असतं. मी माझ्या मनाला समजवलं की मनापासून काव्या कधीच मला म्हणजे मला नवरा मानणार नाहीये. काय आहे ना, लग्नामध्ये असं जबरदस्ती बांधून ठेवणं म्हणजे एखाद्या फुलपाखराला काचेमध्ये बांधून ठेवण्यासारखं आहे हो काव्या. आता हे सगळं दाखवत असताना मागून बॅकग्राऊंड म्युझिक आहेच प्रेक्षकांनो, अतिशय सिरियस रिव्ह्यू आहे. पुढे आता पार्थ म्हणतो, या फुलपाखराच्या पंखाचा रंग माझ्या हाताला नाही लागला ना तरी मला चालेल, पण मला ना त्या फुलपाखराला म्हणजे तुम्हाला मुक्त होताना बघायचंय हो काव्या, स्वच्छंदी मन मोकळेपणाने उडताना बघायचंय. आता पार्थ जेव्हा असं बोलत असतो ना तेव्हा या काव्याला खूप भरून आलेलं असतं रडण्यासाठी. मग आता हा पार्थ पुढे म्हणतो, माझ्या आठवणीतली काव्या म्हणजे बंडखोर, निडर, हसरी, पण गेले 3-4 दिवसापासून तुम्ही जे वागताय ना काव्या ते अतिशय खोटं खोटं वागताय. असं जेव्हा पार्थ बोलतो तेव्हा ती आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागते. पार्थ म्हणतो, तुम्ही हे सगळं करताय ना काव्या ते ह्यासाठी करताय की माझ्या चेहऱ्यावरचं दुःख तुम्हाला सहन होत नाहीये. तुम्ही हे सगळे जे एफर्ट्स घेतायत ना काव्या, हे सगळे आयुष्यभर घेणार आहात का माझ्यासाठी? नाही ना? नाही, कारण तुम्ही पार्थ नाही आहात ना काव्या. तुम्ही म्हणता ना नेहमी की काव्य आहे मी, काव्य आहे, करेक्ट आहे तुमचं, पण माझी काव्या अशी नाही वागत, हे मला माहिती आहे. आता त्याने एवढं सिरियसली माझी काव्या वगैरे बोललंय त्यामुळे आता काव्याच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी यायला लागलंय. एक्झॅक्टली, आता पार्थ असं म्हणतोय की सॉरी, मला माझी काव्या वगैरे म्हणण्याचा अधिकार नाहीये, पण त्या काव्याला मी माझी काव्या मानतो. ती आधीची काव्या जी कधीतरी माझी होईल या अपेक्षेने मी तिच्यासाठी वाटेल ते करत राहायचो. आता काव्या म्हणत असते, ऐका ना पार्थ मी काय म्हणते. पार्थ म्हणतो, ऐका ना माझं काव्या, हे बघा 3 दिवस तुम्ही हे जे काही वागलात ना
ते ते माझं स्वप्न होतं हो. म्हणजे मला मला असं नेहमी वाटायचं बघा, की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड करावं, कधीतरी तुम्ही ऑफिसमध्ये यावं, माझ्यासाठी मला पिक करायला, माझ्यासाठी डब्बा घेऊन यावं. हे सगळं करत असताना काव्या तुम्ही खूप गोड दिसत होतात. खरंच, खरंच गोड दिसत होतात. आता जेव्हा पार्थ असं बोलतो तेव्हा ती बघतच राहते काव्या त्याच्याकडे. पार्थ पुढे म्हणतो, तुम्हाला माहितीये, आपण समोरच्यासाठी एफर्ट घेत असतो कारण आपल्याला आवडत असतं म्हणून, निस्वार्थी मनाने. पण समोरचा जेव्हा एफर्ट्स घेतो, पॅम्पर करतो, तेव्हा जे फिलिंग असतं ना मनामध्ये काव्या, ते जगातलं सगळ्यात बेस्ट फिलिंग. तुम्ही स्वतःच्या हाताने खिचडी घेऊन आलात माझ्यासाठी. मला आतून खूप दाटून आलं होतं काव्या. ती खिचडी मी जेव्हा रमेश दादांना दिली तेव्हा मी म्हणजे माझा जीव तुटला होता हो. तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी नव्हतं केलं मी ते सगळं. मला तर माझ्या नशिबानेच अद्दल घडवली आहे काव्या. तुम्ही हे 3 दिवस माझ्यासाठी जे काही केलं ना, ते ते माझ्या स्वप्नातला संसार होता हो. हा स्वप्नातला संसार कधीच पूर्ण होणार नाही, कारण हा संसार फक्त स्वप्नातलाच राहणार आहे, हे मला माहिती आहे काव्या. हे बघा, मला ना काव्या आता हे 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 सगळं नाही सहन होते. प्लीज प्लीज काव्या, तुम्ही ना याआधी मला आवडायचात, पण आता आता काव्या अपेक्षेने पार्थकडे बघायला लागते आणि म्हणते, आता आता काय पार्थ? आता पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, आवडीनिवडीच्या सगळं पलीकडे गेलंय हो आपलं नातं. हे बघा, स्वतःला हे सगळं करण्यापासून थांबवा काव्या. तुम्ही जर का नाही थांबलात ना आणि अजून फक्त एकदा जरी प्रयत्न केलात ना माझ्यासाठी, मला मला मनवण्याच्या एफर्टसाठी, तर काव्या मी तुमच्या प्रेमात पडेल हो. खरंच मी तुमच्या प्रेमात पडेल. आता पार्थ जेव्हा असं बोलतो तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. पार्थ म्हणतो, हे बघा, तुम्ही ना मला सोडून जाणार आहात परत, मला माहितीये. हे बघा काव्या, तुम्ही ना थांबवा बरं, हे सगळं संपवा हा विषय. आणि आणि हे बघा, हे जे काही तुम्ही चष्मा घातलायत ना त्यातून हे सगळं तुम्हाला दिसतंय. आणि कसं आहे ना, तुमच्यासारख्या रिडिंग स्पेस वापरायची मला सवय नाहीये. एकच माझ्यावर उपकार करा, हा 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 पेपर आहे ना, हा पेपर घ्या आणि या नात्यातून माझी सुटका करा. त्याने घटस्फोटाचे पेपर काव्याच्या समोर केलेत आणि तिला आता आग्रह करतोय की या पेपरवर सही कर आणि सोडून दे. तुम्हाला पार्थच्या बोलण्याचं तात्पर्य कळलं का प्रेक्षकांनो? थोडक्यात हा पार्थ एवढं सिरियस होऊन बोलतोय, त्याला एवढंच म्हणायचंय की बाई, तू जर माझ्यासाठी सिरियस नसशील तर मला घटस्फोट दे आणि मोकळं कर. कशाला उगाच माझ्या अपेक्षा वाढवतेस? एवढं काय ते समजून घ्यायचंय. म्हणजे माझ्या म्हणजे बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मला तरी एवढं कळतंय की पार्थचं असं म्हणणं आहे, जर काव्याला प्रेमच नाहीये त्याच्या बाबतीत तर कशाला उगाच त्याच्या अपेक्षा वाढवतीये, कारण तो खरंच तिच्या प्रेमात पडू शकतो. त्यामुळे तिने या नात्यातून मोकळं होणंच ठीक आहे. तर बघा, आता इथून पुढे तुम्हाला नंदिनी आणि जीवा या दोघांचे डायलॉग ऐकायचे आणि सेम एक्झॅक्टली जसं पार्थ बोललाय ना तसंच नंदिनी बोलली आहे. तर बघत राहा पुढचा सीन. आता बघा काय झालंय, काव्या पार्थकडे आश्चर्याने बघतीये. तिला तिचे अश्रू थांबवता येत नाहीये, पण पार्थ मात्र तो पेपर घेऊन असं समोर तिच्या करतोय की कर, सही कर काव्या. पण आता बघा, नंदिनी आता रडत असते तेव्हा जीवा तिच्या हातामध्ये टिश्यू पेपर द्यायला लागतो. नंदिनी म्हणते, नको, नकोय मला जीवा. तुमच्या ह्या रुमालामुळे मी माझे भरलेले डोळे किती दिवस पुसू आणि का पुसू जीवा, सांगा ना. जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं अगं तू हवं तर माझ्या रुमालाने डोळे नको पुसूस. अगं हवं तर तू माझं काही ऐकू पण नकोस, माझ्या कुठल्या चुका पोटात पण नको घेऊस नंदिनी, आणि हवं तर मला माफ पण नको करूस. पण माझं ऐकून घे नंदिनी, तू खूप छान मुलगी आहेस ग, तू खूप चांगली मुलगी आहेस, आयडियल आहेस, अगं जेन्युइन आहेस, आदर्श सून आहेस ग तू नंदिनी. पण आता नंदिनी जीवाला उत्तर देते, पण मी तुमची बायको होऊ शकत नाही, हो ना जीवा. आता जीवा एकदम सायलेंट होऊन जातो बरं का आणि नंदिनीकडे बघतच राहतो. तर बघा, नंदिनी अतिशय सुरेख बोलली आहे प्रेक्षकांनो, जसा पार्थ बोललाय. आज ना प्रेक्षकांनो, एक एक लाईक या दोघांसाठी कराच. कसला सॉलिड दाखवलाय आजचा एपिसोड. नंदिनी म्हणते, काय आहे ना जीवा, मला माहितीये तुम्हाला माझा आदर वाटतो, तुम्हाला माझा अभिमान देखील जीवा, तुम्हाला कधी कधी माझी भीती सुद्धा वाटते, पण जीवा तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही, हो ना. आता जीवा निरुत्तर झालेला असतो. नंदिनी म्हणते, जीवा काय असतं हो प्रेम, कसं होतं हे प्रेम, असं काय केलं की समोरच्या माणसाला आपल्याबद्दल प्रेम वाटायला लागतं, आणि मी असं काय केलेलं नाहीये जीवा, सांगा ना तुम्हाला माझ्याबद्दल का प्रेम वाटत नाहीये. नंदिनी आता रडायला लागते आणि म्हणते, जीवा मी असं ऐकलं होतं की प्रेमामध्ये शरण जावं लागतं,
मी तर स्वतःला हरवून बसले होते हो तुमच्यासाठी. काय बोललीये प्रेक्षकांनो नंदिनी. अगदी जीवा सुद्धा स्तब्ध झालाय. आता नंदिनी तिचे डोळे पुसत म्हणते, काय ना जीवा, मी नेहमी विचार करायचे, मला नेहमी प्रश्न पडायचे हो, ज्यांचे अरेंज मॅरेज व्हायचे ना ते कपल्स असे एकमेकांना आय लव्ह यू कधी म्हणत असतील, एकमेकांच्या प्रेमात कधी हो पडत असतील. मग मला असं वाटलं की होत असेल कदाचित लग्नानंतर प्रेम वगैरे, पण आपल्या बाबतीतही मी असाच विचार करून बसले होते, स्वतःला समजावून बसले होते जीवा की होईल लग्नानंतर प्रेम. जीवा नंदिनीकडे बघतोय. नंदिनी पुढे म्हणते, जीवा तुम्हाला बघून असं वाटतं की तुम्ही ती जागा आधीच कोणाला तरी देऊन टाकली आहे. जेव्हा तुम्ही इतकं प्रेम केलंय कोणावर तरी की तुमच्याकडे मला द्यायला प्रेमच उरलेलं नाहीये. आता नंदिनी असं बोलते तेव्हा जीवाला खूप असं गिल्टी फील व्हायला लागतं. तो मान खाली घालतोय. नंदिनी त्याच्याकडे एकटक बघत राहते. पुढे ती म्हणते, जीवा बोलण्याच्या ओघामध्ये आपण बऱ्याचदा काहीही बोलून जातो. कितीकदा असं होतं की आपलं नसलेलं सामान आपण नकळत उचलतो देखील. मग मात्र नकळत असं काही चिकटतं ना ते आपल्याला की ते ओझं आपल्याला खाली ठेवताच येत नाही. ते ओझं आयुष्यभर घेऊन फिरायची ताकद नसते हो सगळ्यांमध्ये. तुमच्या बाबतीत तसंच झालं असेल ना जीवा. भावनेच्या भरात तुम्ही बोलून गेलात की नंदिनी मी करेल तुझ्याशी लग्न. हो ना जीवा, पण बोलण्याच्या ओघात बोलून गेलात, नंदिनी माझी फक्त बायको नाही तर माझा अभिमान आहे, हे पण तुम्ही बोलण्याच्या ओघात बोलून गेलात ना जीवा. खरं खरं सांगा, तुमच्या बोलण्याचा नक्की अर्थ तोच होता ना जीवा. जीवाकडे या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. जीवा फक्त स्तब्ध होऊन नंदिनीकडे बघतोय आणि इथे नेहमीप्रमाणे लग्नानंतरचं म्युझिक वाजवलंय. नंदिनी आता जरा पॉज घेते आणि म्हणते, हो माहितीये जीवा, मला माहितीये तुम्हाला हे वाटतं की नंदिनीला दुखवायचं नाही. नंदिनी माझ्यासाठी खूप काही करते. पण ज्या दिवशी तुम्हाला हे वाटेल ना जीवा की नंदिनीला मला दुखवायचं नाहीये, मला त्रास झाला की तुम्हाला त्रास होईल, त्या दिवशी तुम्हाला वाटेल ना जीवा, त्याच दिवशी असं होईल की तुम्हाला या लग्नाचा अर्थ कळलेला असेल. काय ना जीवा, मी नेहमी सगळ्यांना सांगायचे की लग्न फक्त एका माणसापुरता प्रश्न नसतो, पण संसार हा आयुष्यभराचा सोहळा असतो. माझा संसार जर माझ्यासाठी सोहळा आणि तुमच्यासाठी शिक्षा असेल तर कुठल्या तोंडाने मी तुम्हाला म्हणू की हे लग्न निभवा? सांगा जीवा, कुठल्या तोंडाने बोलू? नंदिनी आता रडते. जीवा आता तिचा हात धरायला लागतो. पण नंदिनी त्याचा हात बाजूला करते. आता नंदिनी खूप दुःखी झाली आहे हे जीवाला कळतंय. आता बघा, जीवा म्हणतो, ए नंदिनी, अगं असं का करतेस? का स्वतःबद्दल असं बोलतेस? अगं असं काही नाहीये ग, हा संसार माझ्यासाठी शिक्षा नाहीये. घटस्फोटाचं म्हणशील तर. आता लगेच नंदिनी म्हणते, जन्मजय हे बघा, फार गिल्टी वाटून घेऊ नका आता प्लीज. आता जीवा काहीच बोलत नाही. नंदिनी म्हणते, काय आहे ना जीवा, चूक माझीच आहे. अहो माझ्या ना खूप फिल्मी कल्पना होत्या हो. माझा नवरा मला बाईकवर सोडवायला येईल, पिकअप करायला येईल मला, आणि माझ्यावर कविता वगैरे करणारा असावा माझा नवरा. मी ऑफिसला जाताना माझ्यासाठी नाश्ता तयार करणारा असावा. कधीतरी प्रेमाने हे सगळं त्याने माझ्यासाठी करावं. आणि जीवा हे तुम्ही सगळं करताय हो माझ्यासाठी, पण जीवा आता हे सगळं आणखीन माझ्यासाठी नका करू, कारण नंतर मी तुम्हाला नाही हो सोडू शकणार. आता जीवा तिच्याकडे बघतच राहतो. नंदिनी म्हणते, मला आता त्रास होईल हो जीवा, माझा पाय नाही निघणार या घरातून. आता नंदिनी खूप दुःखी झाली आहे. ती म्हणते, हे बघा जीवा, तुम्ही हे नवरा म्हणून नाही तर माझ्यावर प्रेम म्हणूनही नाही, तर तुम्हाला गिल्ट आहे म्हणून करताय. नाही जीवा, नाही, नका करू. तुमचं गिल्ट तुमच्याकडे, माझं गिल्ट माझ्याकडे. तुम्ही तुमच्या आधीच्या प्रेमावर एवढं प्रेम केलंय ना की तुम्ही माझ्यावर प्रेम करायचा प्रश्नच राहत नाही, हे कळतंय मला. काय आहे ना जीवा, त्यामुळे ना हे आपलं अधुरी जी कहाणी आहे ना ती आपण संपून टाकूयात आता इथल्या इथे. नंदिनी असं बोलते आणि म्हणते, स्वल्पविराम नाही तर फुलस्टॉपच देऊयात आपल्या या नात्याला. आता जीवाला समजत नाही नंदिनीला काय उत्तर द्यावं. तो जरा घाबरलाय. एक्झॅक्टली इकडे काव्याची तीच अवस्था आहे. नंदिनी अतिशय सुरेख वाक्य बोलून जाते जीवाला. ती म्हणते, हे बघा जीवा, ताणलेलं जे असतं ना ते तुटतंच, त्यापेक्षा आपणच हाताने हे नातं संपवून टाकूयात, कशाला तोडूयात. आता तिने एक घटस्फोटाचे पेपर जीवाच्या समोर केलेत आणि त्याला म्हणते, हे घे जीवा, हे घ्या, हे पेपर घ्या आणि संपवून टाका हे नातं. आणि इथे ना प्रेक्षकांनो, आपल्या मालिकेचं जे टायटल सॉन्ग आहे ना एक वेगळ्याच मोडमध्ये ऐकवलंय हो.
म्हणजे ते गाणं नाही का, वाट भेटली धुक्यात जेव्हा, कसे भेटलो आपण, हात कोणाचा येईल हाती. आता एवढं सुरेख ऐकवलंय ना ते बाई, माझ्या डोळ्यातून तर टचकन पाणी आलंय. नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, आता हे नातं संपवून टाका बरं प्लीज. प्लीज नका हो ताणू हे सगळं. प्लीज मला नका हो खोटी स्वप्न दाखवू, कारण स्वप्न बघायची मला भीती वाटायला लागली आहे जीवा. प्लीज सही करून टाका. जीवाच्या डोळ्यातही आता पाणी आलंय. आता दोघे नुसते एकमेकांकडे बघतायत आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं सॅड व्हर्जन ऐकायला मिळणार आहे. आता बघा, इकडे मालिकेचा हा शेवटचा सीन तुम्ही पाहत आहात. इकडे नंदिनी जीवाला सांगतेय की मला घटस्फोट द्या, आणि एक्झॅक्टली पार्थची हीच अवस्था झाली आहे. पार्थ सुद्धा काव्याला सांगत असतो की प्लीज काव्या, तुम्ही आता जास्ती विचार करू नका, पटकन मला घटस्फोट द्या आणि या पेपरवर सही करा. प्रेक्षकांनो, तुम्ही मालिकेचा नवीन आलेला प्रोमो पाहिलाय का? प्रोमो नसेल बघितला तर पटकन सांगते काय झालंय. पार्थ आणि काव्या यांनी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलाय, नंदिनी आणि जीवाने पण केलाय, पण आता कोर्टाने त्यांना 6 महिन्याचा वेळ दिलाय, जो कायद्याने दिला जातो. तर आता या 6 महिन्यांमध्ये हे कपल्स एकमेकांच्या जवळ येताना आपल्याला दिसणार आहेत. तर बघूया यांचं लग्नानंतर प्रेम कसं जुळणार आहे. आता बघा, इकडे पार्थ आणि काव्याचं सीन पहा. एक सांगू तुम्हाला प्रेक्षकांनो मनातलं वाक्य, काय झालंय ना, इतका सुरेख अभिनय केलाय ना या कलाकारांनी. तसं पाहायला गेलं ना, स्टोरीमध्ये दम नाहीये, पण काय अभिनय करतात तो हे कलाकार, अप्रतिम. किती नाही म्हणलं ना तरी ही मालिका पाहावीशीच वाटते. तर बघा, आता काव्या पार्थला काही बोलायला जाते, तेवढ्यात पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, प्लीज प्लीज मला खोटी स्वप्न दाखवू नका आणि थांबवून टाका हे सगळं. काव्या पार्थकडे पाहतच राहते आणि इथे पण त्यांनी सॅड व्हर्जन ऐकवलंय आपल्याला मालिकेच्या शीर्षक गीताचं. आता हा पार्थ म्हणतो, सही करा काव्या, सही करा. हे बघा, एक दिवस जरी मी तुम्हाला माझ्यासाठी एफर्ट घेताना पाहिलं ना आता, तर मला खूप कठीण जाणार आहे तुम्हाला सोडणं. काव्या, कदाचित मी पुन्हा अडकेल तुमच्यामध्ये. मला नाही अडकायचं आता कोणामध्ये, आणि मला कोणाला अडकवायचं पण नाहीये माझ्यामध्ये. चला पटकन सही करून. काव्या आता एकटक पार्थकडे बघत असते, तेव्हा पार्थ थोडा जोरातच ओरडतो, प्लीज सही करणार आहात का? प्लीज काव्या सही करा. मग पोलाइटली बोलतो, आणि आता काव्याने अतिशय जड अंतःकरणाने तो पेन हातात घेतलाय आणि आता काव्या सही करणार आहे. आणि इकडे नंदिनी सुद्धा या जीवाकडे भीक मागत असते. अक्षरशः प्रेक्षकांनो, काय वठवलाय अभिनय, अप्रतिमच. नंदिनी जीवाला म्हणत असते, हे बघा जीवा, प्लीज माझा जीव तुमच्यात अडकण्यापेक्षा तुम्ही प्लीज लवकर सही करा. प्लीज जीवा सही करा ना. जसं नंदिनी ओरडते मोठ्याने, तसंच पार्थ पण ओरडतोय. म्हणजे बरोबर आहे ना प्रेक्षकांनो यांचं. मी काल पण सांगितलं, उगाच एकमेकांमध्ये अडकण्यात काही अर्थ नाही ना. असं कुठे मधल्यामध्ये रिलेशन नसतं. एक तर नवरा बायकोचं रिलेशन असतं, नाहीतर विषय संपवा, कारण यांचं लग्न झालंय ना, म्हणून म्हटलं. तर बघा, जरा कॉम्प्लिकेटेड प्रेक्षकांनो हे सगळं सांगणं, मला पण कधी कधी उमजत नाही. तर बघा, आता इथे त्यांनी ते सॅड सॉन्ग वाजवलंय, ते नाही का, धुक्यात वाट हरवली वगैरे वगैरे. आणि आता त्या अख्ख्या गाण्यामध्येच त्यांनी यांचे एकमेकांचे एक्सप्रेशन्स दाखवले. ते वणवा हा जिवारी कसा हा विजवावा. जीवा फक्त नंदिनीकडे बघतो, नंदिनी वाट बघत असते, जीवा कधी पेपरवर सही करेल आणि कधी नाही. आता हे फक्त एकमेकांकडे बघतायत बरं का. इकडे एक्झॅक्टली पार्थ आणि काव्याचा पण तो सीन दाखवलाय. पार्थ सुद्धा काव्याकडे आशेने बघत असतो की करा, पटकन सही करा. किंवा त्याला असं वाटतही असेल ना प्रेक्षकांनो मनातून, की हिने म्हणावं की नाही पार्थ, मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही, आपण सोबत राहूया, अशी बिचाऱ्याची अपेक्षाही असावी, किंवा नंदिनीची अशी अपेक्षा असू शकते. पण बघा, जीवा आणि काव्या अजूनही कन्फ्युजच आहेत. म्हणजे त्यांना अजूनही कळत नाहीये त्यांना हे पार्टनर हवेत की नाहीयेत. तर बघा पुढे काय झालं. फायनली सह्या झाल्यात. नया जीवाने नंदिनीने दिलेल्या घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आणि काव्याने पार्थने दिलेल्या त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही केली. आणि हे सगळं तुम्ही या गाण्यातच बघणार आहात शेवटी. आणि हे सगळं झाल्यानंतर फक्त हे कपल्स एकमेकांकडे बघताना दाखवलेत. म्हणजे दोन्ही कपल वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण असं काय हे यांची ट्रॅजेडी एकूण दाखवली आहे आज. तर बघा, एपिसोड इथेच आज समाप्त झालाय. पुढचा प्रोमो जो आहे ना तो सॉलिड आहे. आता पुढच्या प्रोमोत आपण बघतोय, मानिनी ताई या काव्याला आणि पार्थला सांगत असतात, अरे कुठे निघालात दोघं जण, आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. मग काव्या पटकन म्हणते, हो मी तयार आहे सत्यनारायणाच्या पूजेला बसायला. पार्थ आता काव्याला म्हणतो, हे काय काव्या, तुम्ही कशाला आईला हो म्हणलात पूजेला बसायला? आज तर आपण घटस्फोट घेणार आहोत ना कोर्टात जाऊन, म्हणजे आपल्याला हे पेपर सबमिट करायचे आहेत. पण काव्या आता पार्थला काय उत्तर देते हे ऐकण्यासाठी उद्याच्या भागाची वाट बघावी लागेल. पण एक्झॅक्टली नंदिनी आणि जीवाचं तेच झालंय. मानिनी ताईंनी त्यांनाही सांगितलंय पूजेला बसायचंय. आता हा जीवा म्हणतो नंदिनीला, नंदिनी अगं नवरा बायको म्हणून आपल्याला पूजेला बसावंच लागेल ना,
तुला आवडत नाहीये का हे सगळं? मग नंदिनी म्हणते, आवड निवड प्रश्नच येत नाही. अहो आपल्यात कुठे नातं आहे, म्हणूनच तर पूजेला बसायची इच्छा नाहीये ना माझी. म्हणजे आता काय घोटाळा झाला कळलं का प्रेक्षकांनो? आता जीवा आणि काव्य तयार आहेत, पण पार्थ आणि नंदिनी तयार नाहीयेत पूजेला बसायला. तर बघूयात कसे बसतील पूजेला, कसा होईल यांचा घटस्फोट. प्रोमो तर तुम्ही पाहिलंच असेल. आता हे पावसात भिजणारे, त्यांचं प्रेम वगैरे अट्रॅक्शन दाखवणारे एक्सेट्रा एक्सेट्रा. बघत राहू आता यांचं लग्नानंतर प्रेम कसं होणार आहे. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, रिव्ह्यू ऐकायचा असेल तर, आवडला असेल तर लाईक करा. टेक केअर करा स्वतःची. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.